नवी मुंबईतील सीवूड परिसरात असलेल्या एका ज्वेलरी दुकानावर भर दिवसा दरोडा टाकण्याची धक्कादायक घटना घडली आहे। बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सोन्याच्या दागिन्याची लूट केली। सोन्याच्या दागिन्याची लूट केली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 3 आरोपी बुरखा परिधान करून दुकानात शिरले, तर 4था आरोपी दुकानाबाहेर उभा राहून संपूर्ण परिसरावर नजर ठेवत होता। दुकानात प्रवेश करताच आरोपींनी कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि काउंटरमधील सोन्याचे दागिने लुटले। काही मिनिटातच आरोपी घटनास्थळीवरून पसार झाला। घटनेची माहिती मिळताच सीवूड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसरात तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। यामध्ये NRI पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेक्टर 42 सीवूड्स येथे संगम गोल्ड नावाचं ज्वेलरी शॉप आहे। त्या ठिकाणी सकाळी 11:15च्या सुमारास 3 व्यक्ती दुकानामध्ये आले। दुकानामध्ये मालक स्वतः होते, एकटेच होते। त्यांनी वेपन दाखवून धमकवलेलं आहे आणि त्या ठिकाणावरचे असलेले सोन्याचे दागिने त्यांनी चोरी करून पळून गेलेले आहे। त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। या झोनच्या सर्व DB टीम तसेच क्राईम ब्रांच या गुन्ह्याचा तपास करत आहे। मुद्देमाल अजून मोजण्याचं काम चालू आहे। 3 आरोपी आपल्याला दिसून येत आहेत। सद्यस्थितीमध्ये बुरखा घालून आलेले होते आणि त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चोरी केलेली आहे। नाही। किती पथक आले? आपले झोनमधील जवळपास 4 DBच्या टीम आहेत आणि क्राईम ब्रांचचे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।